जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबर यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा आणि भगवंताकडे एक अलौकिक प्रकारची मागणी करणारा अभंग आहे. विनंतीपूर्वक मागणी आहे आणि एका चरणात नाही 4ही चरणात मागण्याच आहे. माझे चित्त तुझे पायी, हे सगळ्या मागण्या आहेत. राहो ऐसे करी काही, धरोन्या बाही भवहातारी दातार. फक्त ध्रुव चरणामध्ये फक्त स्तुती आहे त्याची. ध्रुव चरणामध्ये काय, ज्याला मागायचंय त्याची थोडी स्तुती करावी लागते, हा व्यवहार आहे. म्हणून एका चरणामध्ये फक्त स्तुती ठेवली आहे. देवा, तुला मी हे मागतोय, पण तुला उगीच मागत नाही, कारण तू देण्यासाठी एवढा समर्थ आहेस, एवढा हुशार आहेस, एवढा मोठा आहेस. कसा आहेस तू? चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुगुट सकळमणी, धन्य तोची विठोबा. हे झाले स्तुती. पुन्हा एकदा मागणी. करिया तिमिराचा नाश, माझ्या जीवनामध्ये जे तिमिर आहे त्याचा नाश कर. कारण तिमिराचा नाश करण्याची पावर बुद्धूकडे नसते, चतुराकडे असते. विडाला या ज्या मागण्या आहेत, या मूर्ख माणसाकडे करायच्या मागण्या नाहीयेत. या माईक वस्तूच्या मागण्या नाहीयेत. माईक वस्तूच्या मागण्या असत्या तर कसल्याही गदाड्याकडे केल्या असत्या तरी त्या जमल्या असत्या. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यामध्ये, कारण तू चतुरा. तू हे विसरायचं नाही. सगळा अभंग या चरणाभोवती फिरतोय. माझे चित्त तुझे पायी, माझं चित्त फक्त तू स्थिर करू शकतोस. कारण चित्त स्थिर करणं हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. मोठे मोठे थकले, हतबल झाले, परिस्थिती पुढे गुडघे टेकले, पण चित्त स्थिर नाही झालं. ज्ञानोबरांची ओवी आहे, योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चवाटा भागा आला. तुम्ही म्हणताल त्या ओवीचा आणि याचा काय संबंध आहे? त्या तर ओवीचा इथं संबंध आहे. कारण योगाच्या वाटेनं निघालेले योगी दंड थोपटून निघाले होते. ते कशासाठी निघाले होते माहितीये का? सुरुवातच आहे त्याची योग चित्तवृत्ती निरोध विठाला. योग साधनेची सुरुवातच याच्यासाठी केली. त्याचा पाया आहे हा, मूळ पाया. हे करायचंय कशासाठी? हे नंतर आले यम नियम आसन, बरोबर आहे. ध्यान धारणा समाधी प्रत्याहार नंतर आले. पण हे सगळं जे करायचंय, अष्टांग योग जो करायचा आहे, तो नेमका कशासाठी करायचा आहे याचा मूळ उद्देश पहिल्या सूत्रामध्ये, योग सूत्रामध्ये सांगितलं. हे करायचंय कशासाठी? योग चित्तवृत्ती निरोध. योग कशासाठी आहे? तर फक्त एका कारणासाठी, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी, म्हणजे चित्त स्थिर करण्यासाठी योग आहे. पण हे लोक या चित्ताला स्थिर करण्याकरता लंगोट लावून निघालेल्या लोकांच्या पदरामध्ये ज्ञानोबराय म्हणतात तया दुःखाचाची वाटा. याचा अर्थ योगी लोकांना सुद्धा चित्ताच्या वृत्तीचा निरोध करता आला नाही, चित्त स्थिर करता आलेलं नाही. इतिहासामध्ये फक्त 2 योगी झाले, त्यांना ते जमलं. नंबर 1, पैलमेरूच्या शिखरी एक योगिया निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायाम बैसला, तेने सांडियली माया
त्यजियली कंता काया मन गेले विलया ब्रह्मानंद माझारी. आणि त्या योग्याचं नाव आहे दत्तात्रेय योग. हा योग साधने किरकिर नको. योग साधने मधला पहिला यशस्वी योगी आहे हा. नंबर 1 भगवान दत्तात्रेय. ज्ञानोबराय वर्णन करतात त्यांचं. हे अभंग ज्ञानोबराय यांचं आहे. बरोबर. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया. विठाला हा पहिला योगी एक यशस्वी. आणि दुसरे ज्याचं वर्णन करताय तो पहिला आणि जे वर्णन करताय ते दुसरा. विठाला म्हणून तर मजा आहे. कुणाचं वर्णन करावं आणि ते कुणी करावं या दोन्हीची सांगड बसली तर त्याला किंमत येत असते. ज्याचं वर्णन करायचंय तीही व्यक्ती यशस्वी पाहिजे आणि जो करणार आहे तोही त्या पात्रतेचा पाहिजे. ज्ञानी माणसाचं वर्णन मूर्खानं कधी करायचं नाही. ते त्याच्या तोंडातून शोभत नाही. ते बिलकुल नाही. आणि त्यातली त्या दोन्हीही मूर्ख असल्यावर तर बघायचंच काम नाही. मूर्खानं मूर्खाची स्तुती करायची. कोकिळा गात होती त्या कावळ्याला राग आला. कावळा म्हणला मी काय त्याच्यापेक्षा कमी दिसतो का? मी पण काळाच दिसतो. तिलाच लय गाता येतं का? मी सुद्धा गाऊ शकतो. कावळ्यानं गायला सुरू केलं पण कावळा म्हणला आपण कसं गातो हे कोणीतरी सांगणारा पाहिजे. म्हणून त्यानं गाढवाला निमंत्रित केलं स्वर सांगायला. कळतोय का? गाणारा कावळा आणि स्वर धरायला गाढव. आणि मग दोघांची मैफिल रंगली. गायन संपलं आणि मग एकमेकाची स्तुती करायला लागली. गाढव म्हणतोय कावळे दादा काय तुझा आवाज आहे रे. काय गातोस तू? तुला काय गाण्यातलं ज्ञान आहे? कावळे दादा म्हणला हे मला जमलं नसतं पण स्वर तो धरलास म्हणून जमलं. मूर्खानं मूर्खाची स्तुती नाही करायची. कोण करताय? ज्ञानोबराय करताय. ज्ञानराज माझी योग्याची वर्णन करणारे ज्ञानोबराय आणि ज्याचं वर्णन करताय तो सुद्धा योगी आहे. काय गोड आहे. हे दोन योगी सोडता बाकीच्यांना दुःखाचाच वाटा भागा आला. हे अपवाद दोघ आहेत. बाकी सगळे दुःखी. काय दुःखी? कशासाठी निघाले होते? काहीच नाही. फक्त चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी निघालेले होते. एकालाही यश आलं नाही. मग हे कुणाला जमतो? हे फक्त चतुर माणसाला जमतं. बाकीच्याला मोगडम लोकांना जमत नाही. या अभंगातल्या सगळ्या मागण्या चतुराकडे केलेल्या आहेत. कळलं? मोसडमच्या मागण्या नाहीतच. या चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं गावंडळ माणसाचं काम नाही. नंबर 2 जीवनामधल्या तिमिराचा नाश करणं म्हणजे अज्ञानाचा नाश करणं हे मूर्खाचं काम नाही. त्याला चतुरच लागतो. करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश तोडी आशा पास करी वास हृदय. देवा तूच करू शकतोस कारण तू चतुरा. तू शेवट न म्हणो याच्यामध्ये मी गुंतायला नाही पाहिजे होतं पण मी गुंतलो. या मायाजाळामध्ये मी नाही गुंतायला पाहिजे होतो. मी आधी मुक्त होतो. सरळ अर्थ आहे बरं. मी कसा होतो? मुक्त होतो परी झाला बद्ध. हे स्वतःची मूळ अवस्था प्रगट केली आहे. मी कसा होतो? मी मुक्त चैतन्य होतो. निरुपाधिक चैतन्य होतो. मला या उपाधीचा गरज नव्हती पण विनाकारण अविद्येच्या नादी लागून मायेच्या नादी लागून मी माझी शुद्ध रूप सोडून हिची उपाधी घेऊन मी गुंतलो गेलो. ही माझी चूक झाली. का चूक झाली? अज्ञानपणामुळे झाली. किती गोड म्हणलेत बघा. पाहे गुंतलो
समजून घ्या बरं, तुम्ही चांगले माणसं आहेत म्हणून सांगतोय. देवा मी याच्यामध्ये गुंतलो गेलो रे, पण कसा गुंतलो माहितीये का? मला जर कळत असतं तर मी गुंतलो नसतो, पण नेमतेपणामध्ये गुंतलो. नेमते शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, बरोबर आहे, आणि जाणत्या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानी. सरळ सरळ माणसं म्हणते अरे बाबा ते लहानच आहे, त्याला काही कळतंय का? कारण ते अनेक कसं आहे, नेमतंय. अरे पण तू एवढा मोठा टोन काय जाणतायस ना, जरा कळतंय. एक जाणतं असतं आणि एक याला ज्ञानी आणि अज्ञानी म्हणतात. तुकोबराय म्हणतात देवा गुंतलो गेलो या माया जाळामध्ये, पण कसा गुंतलो माहितीये? जाणून नाही, नेमतेपणात गुंतलो. पाहे गुंतलो पण लेकरू जरी अज्ञानपणामध्ये चुका केल्या, त्यानं चूक केली तरी त्याची चूक मनावर न धरता त्याला त्याच्यामधून बाहेर काढण्याचं काम आई वडिलांनी करावं लागतं. कारण आई वडिलांना लेकराची चिंता असते. देवा तो माझा मायबाप आहेस बरं, माझी असो तुम्हा चिंता. फक्त हे सगळं केलंय ना देवानं, तुकोबाऱ्यांनी मागणी केली आहे ना, शेवटला मात्र सगळ्याचं सार सांगितलंय. हे तुला करावं लागन, कारण मी तुला शरण आलोय. तू का ठेवी माता पायी आता राखावे. विडाला इतक्या मागण्या आहेत बरं याच्यात, एक नाही. आता हे एक 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 आपल्याला हासडगा टोकलीत जावं लागेल शेवटपर्यंत. गोड अभंग आहे, मागणी गोड आहे. आता कोणी कोणाकडं मागावं, काय मागावं, कसं मागावं, देणारा कसा असावा, घेणारा कसा असावा, हे विषय जनरल होऊन गेलेला आहे. तुमचं ऐकून ऐकून ते कान बहिरे झालेले. मला चांगलं माहिती आहे अण्णा, बरोबर आहे की नाही? मागणीचं कीर्तन म्हणलं की काय असतं? मागावं कुणाकड, कुण मागावं, काय मागावं, किती मागावं, देणारा कसा असावा, त्याच्याकडं कुठले कोणी, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. मला त्याच्यामुळे वाटतं पिष्ट न्याय करण्यामध्ये काही मजा नाही. जरा पुढलंच बोलू आता. हा विडाला शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो. साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यवान आणि पवित्र भूमी म्हणजे मलनाथपूर. आणि या पुण्यभूमीमध्ये ज्यांच्या स्मरणार्थ, ज्यांच्या प्रित्यर्थ हा भव्य आणि दिव्य असा सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण गेली 7 दिवस अनुभवत आहोत. वैकुंठवाशी गणपतराव सुंदरराव कोण आहे, मुसळे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा गोड आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढं गोड आणि भव्य दिव्य नियोजन म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारं नियोजन आहे महाराज. काय असतंय? श्रद्धा आणि प्रेम. परमार्थामध्ये श्रद्धा आणि प्रेम काम करतो, बाकी काहीच करत नाही. 2 महिन्यापासून या कामात हा परिवार आणि त्यांचा सर्व गावातला मित्र परिवार आणि संपूर्ण गावकरी. एक खरं सांगतो, जास्त न लांबवता आणि जास्त स्तुती न करता ज्ञानोबऱ्यांची एक ओवी सांगतो. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. एवढ्या दिव्य प्रमाणामध्ये गोड असं नियोजन एवढं झालंय आणि एवढा त्याला रंगदेवता उभी राहिली. एवढ्या प्रतिकूल पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सुद्धा त्याला कारण आहे. आपल्याला जरी कळत नसल, आपल्याला दृष्टी नसल, पण शास्त्र सांगतंय गेलेल्या व्यक्तीचं काही ना काही अदृश्य मजबूत आहे, बलवान आहे,
म्हणून पुढे हे दिसतंय. बरोबर आहे माऊली? याला न्यायशास्त्रामध्ये अनुमान प्रमाण मानावं. बरोबर आहे की नाही? अनुमान प्रमाणामध्ये काही गोष्टी समोर दिसत नाही, पण अनुमान लावावं लागतं. अनुमान प्रमाण एवढं दुबळं नाही, सगळ्यात प्रबल प्रमाण अनुमान प्रमाण आहे. विडाला बाकीचे दुबळे ठरतील. एक सांगू का तुम्हाला, प्रत्यक्ष प्रमाण दुबळं ठरल कधी कधी. कारण आपल्याकडं मन आहे, जे दिसतं तसंच असतं असं कधी नसतं. आणि प्रत्यक्ष प्रमाण काय आहे माहितीये का? चक्षुर्वयम सत्यम. चक्षुर्वयम सत्यम. जे आम्हाला दिसतं तेच आम्ही मान्य करतो. एवढ्यावरच अडकले प्रत्यक्ष प्रमाणामध्ये. पण जे दिसतं ते खरंच असतं असं नाही ना. पण अनुमान प्रमाण एवढं प्रबल प्रमाण आहे न्यायशास्त्रामध्ये. याच अनुमान प्रमाणाच्या जोरावर न्याय शेवटपर्यंत वादामध्ये टिकला. बरोबर आहे की ना माऊली? या प्रमाणाच्या जोरावर न्यायशास्त्र शेवटपर्यंत वादामध्ये टिकून राहिलं. शास्त्रवादामध्ये सगळ्या बरोबर. काय अनुमान प्रमाण नीट आहे का? एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल, दिसत नसेल, तरी सुद्धा काही गोष्टीवरून अनुमान काढावं लागतं त्या व्यक्तीचं प्रारब्ध किंवा आदर्श किती बलवान आहे. अनुभव येतात त्या गोष्टीचे आणि त्या अनुभवावरून ते घ्यावं लागतं, ठरवावं लागतं. उदाहरण, यत्र यत्र धूमस तत्र तत्र वन्नी. हे अनुमान प्रमाणाचं बरोबर आहे की नाही? वाक्यच आहे ते. यत्र यत्र धूमस तत्र तत्र वन्नी. म्हणजे लांबून तुम्हाला धूर दिसला आकाशामध्ये उठलेला. आता हे थोडं सांगतो आहे की नाही? माऊली आहेत ऐकायला, आमचे सहपाठी आहेत, शास्त्री आहेत, म्हणून बोलतो थोडं. धूर तुम्हाला लांबून दिसला, असं आकाशामध्ये लोट निघायला लागलेले. तुम्हाला अग्नीचं दर्शन झालंय का धूरच? काय दिसलंय तुम्हाला? धूर. पण ज्या आरतीत तिथं धूर निघलाय, या आरतीत तिथं काय? अग्नी. कारण अग्नीशिवाय धूर निघू शकत नाही. अग्नी तुम्ही पाहिला नाही तरी सुद्धा तिथं नक्कीच आग आहे, जाळ आहे, वन्नी आहे, हे तुम्ही अनुमान काढलंय. कशावरून? धुरावरून. नंबर 2, आपल्या गावाला पाऊस नाही. आता मी टाकळीहून यायला लागलो होतो, मुसळधार पाऊस आहे. इथं काहीच नाही. आता इथे काहीच पाऊस नाही, थेंब नाही. पण नदीला पूर आला. नदीला काय आला? पूर आला. तुम्ही अनुमान काय काढणार? वरी कुठेतरी पाऊस तुम्ही पाहिला, भिजलात, बघितला, मग कसा काय पडला? कशाहून ठरवलं? नदीला आलेल्या पुरावरून ठरवलं. आणि नदीला पूर पावसानंच येत असतो, पाईपलाईन फुटल्यावर नाही कुणाची. नदीला पूर उगीच येत नाही. पाऊस तुम्ही पाहिला नाही पण नदीला पूर आला, याचा अर्थ वरी कुठेतरी पाऊस पडलाय. हे शुद्ध प्रमाणच झालं. त्याचं नाव अनुमान प्रमाण आहे. तसं लक्षात ठेवा. अरे 10वा होय नाही कुणाचा, गोड जेवण करीनात पोरं कुणाचे. विचार करा तुम्ही. एवढं कलियुग वाईट आहे, जिवंतपणे तर सांभाळण्याचा विषय सोडा. अरे पण ती फॉरेनमध्ये राहणारे पोरं आई वडिलाच्या अंत्यसंस्काराला येईनात, कॉल करून सांगतायत तुमचं तुम्ही बघा, आम्हाला वेळ नाहीये. इतकं विचित्र युग आहे. आणि एवढ्या विचित्र युगामध्ये एवढे उच्च शिक्षित कायदे तज्ञ असणारी माणसं वडिलाच्या पुण्यस्मरणाला एवढा सोहळा करतात, याचा अर्थ गेलेली व्यक्ती पुण्यवान आहे. लावावंच लागेल आणि हेच अनुमान लागेल, दुसरं काय लागणार आहे? हे जमून येतं म्हणजे उगीच येत नाही ना महाराज. त्या व्यक्तीची पुण्याई लागते काहीतरी, आणि त्या व्यक्तीची पुण्याई नसेल तर त्याला असंख्य विघ्न येतात आणि कुठेतरी काहीतरी होतं. माहिती? एवढं होत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा,
हा भव्य आणि दिव्य सोहळा ज्यांच्यासाठी ज्यांच्या स्मरणार्थ चाललेला आहे, हा गोड सोहळ्याची आजची उपांत्य सेवा. उद्या प्रसाद आहे, काल्याचा प्रसाद आहे. आज या निमित्ताने भगवंताच्या चरणी तुकोबरायांच्या शब्दपुष्पांच्या द्वारे या निमित्ताने भगवंताकडं एक अलौकिक अशा प्रकारची मागणी मागूया आणि हे कीर्तन पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करूया. विडाला स्वाभिमानी माणसं मागत नाहीत. कीर्तनाला सुरुवात झाली, आता नीट ऐका. कीर्तन मागणीच आहे. अलग लक्षामध्ये, मागणी म्हटलं की असं करावं लागतं. मागणं म्हणजे वजनात नाही जमत. नाही जमत, तिथं वजन राहत नाही. मागायची वेळ आली की वजन खलास गेलेलं असतं. जोपर्यंत तुम्हाला मागायची वेळ येत नाही का, तोपर्यंत तुमचं वजन कायम आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला परिस्थिती कोणापुढे तरी हात पसरवायला लावीन ना, समजायचं त्या दिवशी तुमची उंची संपली. विडाला विडाला तुम्ही स्वाभिमान जोपर्यंत कुठेतरी जपलाय ना, तोपर्यंत तुम्ही मागू शकत नाहीत. लात मारीन तिथे पाणी काढीन, पण कुणापुढे वाकणार नाही, कुणाला मागणार नाही. हा स्वाभिमान आहे का अभिमान आहे? स्वाभिमान वेगळा असतो, हा अभिमान आहे. वेळ आहेस का? जगामध्ये असा कुणीच पट्ट्या नाही एवढ्या अहंकारानं वागू शकतो की मी कधीच कुणापुढे झुकणार नाही, मी कुणाला काही मागणार नाही. जगाच्या बापाला सुद्धा बळीच्या दारामध्ये हात पसरावा लागलाय. पिढाला पण एक खरं सांगू का तुम्हाला, मागत नाही हे खरं आहे. त्याचा स्वाभिमान असेल, तो अभिमान असेल, आपल्याला घेणं देणार नाही. पण कसलाही असला तरी परिस्थिती माणसाच्या जीवनात एखादी अशी ओढवती, बरं, चांगल्यात चांगल्याला गुडघे टेकायला लावती. आणि ज्याचं तोंड पाहायचं नाही त्याची पाय पाहावं लागतात माणसाला. काय त्यावेळी स्वाभिमान नाही, स्वाभिमान नाही आणि काहीच नाही. शब्द कळाला का? ज्याच्या तोंडाकडे पाहायची इच्छा नसते, परिस्थिती कधी कधी एवढं मजबूर करते, त्याचे पाय पाहायला लावते. पाय मागशील का नाही? दादा कोंडकेचं गाणं आहे, मग आडला नारायण धरी, ते आपल्यात बसत नाही म्हणून म्हणलो नाही. विठाला सत्ता, संतती, संपत्ती, विद्वत्ता, अंगातली घमेंड जोपर्यंत तरतरीत आहे, तोपर्यंत माणूस कुणा पुढे मागायचा विचारच करत नाही. कशाच्या घमेंडवर? या सांगितलेल्या एवढ्या गोष्टीच्या घमेंडवर. कुणाला सत्तेची घमेंड आहे, कुणाला संपत्तीची घमेंड आहे, कुणाला संततीची घमेंड आहे, कुणाला विद्वत्तेची घमेंड आहे. या पहिल्या तिन्हीपेक्षा चौथी लय बेकार आहे. तिचं नाव आहे विद्वत्ता. झुकतच नाही. अलग लक्षात. आणि अंगामध्ये जोपर्यंत मस्ती आहे का दादा, तोपर्यंत एक माणूस कुठं झुकत नाही. या सगळ्या मस्तीमध्ये माणूस झुकत नाही. पण लक्षात ठेवा, या सगळ्या घमेंड ज्यावेळेस जिरतात का परिस्थितीच्या समोर, काही राहत नाही बरं. कधी कधी सत्ता काम करत नाही, संपत्ती काम करत नाही. आता याची सगळी प्रमाण आहेत तुम्हाला. संपत्ती कुठं राहते, बायको कुठं राहते, सगळं कुठं राहतं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. पण ज्यावेळेस लक्षात येतं का माणसाच्या, आता काहीच उपयोगाला आलं नाही. कितीतरी उदाहरण आहे, तुम्ही बघून घ्या. गजेंद्राची घमेंड, माझा परिवार साधा नाही, माझी संतती साधी नाही, या जंगलामध्ये जेवढं हत्तीचं बळ आहे तो माझा परिवार आहे, हा त्याला अहंकार होता. एक वेळ अशी आली, सगळा अहंकार संपला आणि शेवटी मजबूर व्हावं लागलं.
अहंकार टिकत नाही. संततीचा अहंकार सुद्धा संपून जातो, संपत्तीचा संपून जातो. 100 पोराचा बाप बिना पाण्याचा मेला धृतराष्ट्र. वेळ किती मजबूर करते. देव ज्याच्या पोटी आला, परब्रह्म निष्काम मर्यादा पुरुषोत्तम राम ज्याच्या घरी जन्माला आलता, तो दशरथ बिना पाण्याचा मेला. हे परिस्थिती आहे. घमेंड नाही करायची. कालाय तस्मै नमः. काळ कधी कुणाच्या पुढे तुम्हाला कुणाचा गुलाम करून ठेवीन याची कल्पना सुद्धा करू नका. विडाला आणि हे सगळं संपत ना, ही सगळी घमेंड संपत आहे का? त्यावेळेस मग केविलवाना होतो. केविलवाना काय? जीव केविलवाना होतो आणि मग त्याला आठवण येते देवाची. सुरुवातीला नाही येत. जगातल्या माणसांना सुरुवातीला देव आठवला असता तर एवढी मंदिरं बांधायची गरजच लागली नसती. माणसाला देव आठवतो, पण कधी आठवतो माहितीये का? सगळ्या घमेंड जिरल्यानंतर. विडाला द्रौपदीचं वस्त्रहरण होताना काय द्रौपदीला घमेंड नव्हती म्हणायचं तुम्हाला? होती. मग द्रौपदीने देवाचा धावा सुरुवातीलाच केला का शेवटी केलाय? शेवटी. मग शेवटी केला याचा अर्थ अगोदर तिची कशावर तरी घमेंड होतीच. बघावं लागेल. दुःशासन वस्त्र ओढत होता, द्रौपदीला घमेंड होती की मी सामान्याची पत्नी नाही. ज्याच्या गांडीवाचा धाक त्रिभुवनाला आहे तो अर्जुन माझा नवरा आहे. ज्या अर्जुनानं युद्धामध्ये भगवान शंकराला हरवलंय. तुवा संग्राम मी हारू जिंकेला, निवात कवचाचा ठावो पेडीला, पोवाडा तो केला गंधर्वाशी. एवढा बलवान अर्जुन माझा नवरा आहे. द्रौपदीची कमेंट आहे ही. 10,000 हत्तीचं बळ एका माझ्या नवऱ्याच्या एका बाहूत आहे. असा भीम माझा नवरा आहे. बरोबर? असे किती आहेत? ते 5 माझे पती या दरबारामध्ये बसले असताना यांची हिंमत आहे का या कुत्र्याची माझ्या अंगाला हात लावायची? हे काय होती द्रौपदीला सुरुवातीला? होतीच. आणि म्हणून तर तिनं मोठ्या घमेंडीमध्ये पतीकडे पाहिलं. कळतंय का तुम्हाला? हे बघा मला काय करायला लागले. बघा जरा, दाखवा तुमचं ताकद, काहीतरी सामर्थ्य दाखवा. 5ही जणांनी माना खाली घातल्या दादा. 5ही जणांनी. धनुष्यवाल्यानंही घातली, 10,000 हत्तीच्या बळावाल्यानेही मान खाली घातली. द्रौपदीला काहीच कळलं नाही नेमकं काय झालंय. पांडवांनी सांगितलं, द्रौपदी सामर्थ्य आमच्याकडे भरपूर आहे, पण आम्ही नीतीला बांधलो गेलेलो आहोत. आम्ही तुला हरलेलो जुगारामध्ये. आणि शास्त्र असं सांगतंय, जुगारात आणि युद्धात हरलेली गोष्ट पुन्हा आपली नाही. माफ कर. संपली घमेंड. तरी सुद्धा द्रौपदीला आणखीन एक घमेंड होती. मोठ्याची सून आहे मी. माझा परिवार, माझं खानदान हे काय असलं ऐरे गैरे नाहीये. कुरुवंशाची सून आहे, ज्या कुरुवंशाला चांगला वारसा आहे. मोठ्या माणसाचे संस्कार आहेत आमच्या घरामध्ये. जोपर्यंत घरात मोठी माणसं आहेत तोपर्यंत वाईट घडूच शकत नाही. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सारखे महापुरुष इथं बसले असताना असं होणारच नाही. म्हणून दुसरी नजर कुठं फिरवली? या तिघाकडं. मग या तिघातल्या त्यांनी बोलायला पाहिजे होतं का नाही? कुणी नाही बोललं. या तिन्ही म्हाताऱ्यांनी सुद्धा मजबुरीनं माना खाली घातल्या. आता मात्र द्रौपदीचे हातपाय गळाले. आता काही खरं तरी सुद्धा एक राहिलच.
द्रौपदी म्हणली जोपर्यंत माझ्या बाहूत बळ आहे तोपर्यंत मी निर्या सोडणार नाही. मी बी क्षत्रियाची आहे. पुरुषापुढे किती बल चलत असतं स्त्रीचं. हातातलं त्राण संपलं, पतीचा आधार संपला, शहाण्या माणसाचा आधार संपला, स्वतःचा आधार संपला, सगळ्या घमेंड संपल्या. परिस्थितीवर मजबूर झाली, गुडघे टेकले आणि मग आठवण आली. कुंटले सायास हरिले केशवा आणि केशवा कुंटले सायास आणि कया जीवा बिलकुल. खुंटले सायास आणि कया जीवा धरी रे केशवा मग धरिले केशवा पाय तुझे. सगळे प्रयत्न ज्यावेळेस संपतात, खुंटले सायास, सगळे सायास संपले जातात आणि मग लक्षात येतो येते आपलं बळ कुठलंच चालत नाही. आपल्याकडे जी बळ आहेत का, या बळाचा या परिस्थितीवर काहीच परिणाम होत नाही. परिस्थिती आपल्या बलापेक्षा कितीतरी बलवान आहे. आणि मग त्या परिस्थितीच्या आणि बलाच्या भानगडीत न पडता शेवटी मग पाय धरावे लागतात. धरिले केशवा पाय तुझे. बरोबर, म्हणून लक्षात ठेवा. तो खूप बरं आहे. म्हणतात पाहे गुंतलो नेनता माझी असो तो माझी. मी नाही काय प्रयत्न केला याच्यासाठी, खूप प्रयत्न केलेत. कशासाठी? या चित्ताला स्थिर करण्यासाठी. काय नाही केलं, अनेक सायास केले. बरोबर. आता हे बघा, मन बुद्धी चित्त अहंकार, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही एकटं चित्तच घेऊन बसू नका, कारण ह्या एकाच अंतकरणाच्या वेगवेगळ्या वृत्त्या आहेत. विठाला म्हणून याला शास्त्रकार अंतकरण चतुष्टय म्हणतात. बरोबर आहे. मन असेल, बुद्धी असेल किंवा चित्त असेल, याला वेगळं काही समजू नका, कारण हे एकाच अंतकरणाच्या वृत्त्या आहेत. फक्त वृत्त्या काम वेगळं करतात, त्याच्याबद्दल वाद नाही. मन संकल्प विकल्पात्मक मन, तसं त्याचं निश्चयात्मिका बुद्धी, असं त्याचं वेगवेगळं केलेलं आहे. पण त्याचं मूळ घर हे अंतकरणच. काय नाही केलं, कारण एक लक्षात ठेवा, या चित्ताला स्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले देवा. आणि ते चित्त स्थिर का करायचं होतं? कारण चित्त स्थिर झाल्याशिवाय परमार्थच होत नाही. नाही ना होत. थोडे आहे थोडे आहे चित्त साहे झालिया, हरी चित्त साहे झालिया, चित्त साहे झालिया. थोडे आहे थोडे आहे चित्त साहे झालिया, चित्त साहे झालिया, चित्त साहे अवस्थेला आल्याशिवाय ज्ञानाची प्राप्तीच होत नाही. काय करायचं आहे? तिमिराचा नाश करायचा आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्या सगळ्याचा महत्वाचा पॉइंट आहे अभंगामध्ये. करिया तिमिराचा नाश. तिमीर अंधकार, आणि या अंधकाराचा नाश, अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश
मध्ये पडला पाहिजे. आणि ते ज्ञान पाहिजे असल तर ज्या ज्ञानामध्ये जे ज्ञान याच्यात साठवायचंय ना, ज्या बुद्धीमध्ये साठवायचंय ना, ती बुद्धी अगोदर स्थिर पाहिजे. हे त्याचं पहिलं सूत्र मूळ आहे. दुसऱ्याच अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं आधी स्थित प्रज्ञ हो, मग पुढे गीता सांगतो. पण अगोदर काय झालं पाहिजे? याला गीतेनं कुठलं म्हणलंय? स्थित प्रज्ञ. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर. कारण तिमिराचा नाश करायचा असेल तर त्याला ज्ञान असावं लागतं, आणि ज्ञान घ्यायचं असेल तर अगोदर स्थित प्रज्ञ व्हावं लागतं. बुद्धी स्थिर पाहिजे, चित्त स्थिर पाहिजे, मन स्थिर पाहिजे. हे तिन्ही जर स्थिर असेल तर त्या स्थिर झालेल्या चित्त, बुद्धी आणि मनामध्ये ज्ञान टिकतं. चंचल बुद्धी ज्ञान टिकत नाही. विडाला अर्जुनाने विचारलं होतं, स्थित प्रज्ञ शका भाषा समाधिस्तस्य केशवः स्थितदी किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम. देवाने सांगितलं तुला मी ज्ञान सांगतो, पण अगोदर काय स्थिर झालं पाहिजे? बुद्धी स्थिर झाली पाहिजे. कारण हे स्थिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कितीही ज्ञान घ्या, मन बुद्धी आणि चित्त चंचल असेल तर ते कितीही पाठ केलं तरी लक्षात राहत. बरेच जण म्हणतात महाराज आम्हाला पाठच होत नाही हो. कसं काय होत नाही? झाल्यावर वाटतंय, करताना वाटतंय हे आता झालं पाठ आपल्याला, आता काही टेन्शन नाही. आज संध्याकाळी महाराजाला दाखवितोच, प्रमाणच देतो, पण कीर्तनात आलं की काहीच आठवत नाही. काय करावं? असं का होतंय? कळलं? चित्त नाही ना. स्थिर स्थिर बुद्धी कशी झाली पाहिजे? स्थिर, तैलधारवत. बरोबर आहे की नाही? अशी बुद्धी पाहिजे. निर्वात दीपक, एक थोडा सुद्धा हवा न लागता जसा दीपक असा स्थिर झालेला असतो का, तशी बुद्धी स्थिर व्हावी लागते. तेवढी बुद्धी स्थिर व्हावी लागते, तेवढं चित्त स्थिर व्हावं लागतं. आणि तेवढं चित्त ज्याचं स्थिर झालंय त्याचं ज्ञान आहे, आणि ज्याचं ज्ञान आहे त्याच्या तिमिराचा नाश आहे. विडाला कारण हे चित्त जर स्थिर नाही झालं तर या चित्ताचं काम आहे चिंतन करणं. हे काय करत बसतंय? हे जर देवाच्या पायावर स्थिर नाही झालं, हे याला काम आहे नुसतं कुटीत बसतंय लोकांचं, याला दुसरं काम नाही. कारण एखादा विषय भोगायचा असेल तर अगोदर मन त्याचा संकल्प करतो. बरोबर आहे का नाही माऊली? संकल्प विकल्पात्मक मन. अगोदर विषयाचा संकल्प कोण करतंय? मन. आता मन म्हणतंय हा विषय भोगायचा आहे, त्यानं ठरवलं किंवा ते मन गेलं. पण ऐका ना, तो विषय भोगायचा त्याच्यापासून नफा होईल का तोटा होईल, घात होईल का काय होईल, याचं संपूर्ण चिंतन कोण करतंय? चित्त करतंय, चित्त. आणि मग तो विषय भोगायचा का नाही हे शेवटची फायनल निर्णय कोण करतंय? निश्चयात्मिका बुद्धी. हे तीन काम आहेत बर का. मन फॉर्म भरतय. मन काय करतंय? फॉर्म भरतय. चित्त त्याच्यावर चिंतन करतंय, जमल का नाही, हे केलं तर जमल का, दुसरंच काही होईल का, हे सगळं चिंतन कोण करतंय?
चित्त, आणि मग सगळं चिंतन झाल्यावर आता हे निर्णय काय घ्यायचा, हो का नाही, हे शेवटची फाईल बुद्धीच्या टेबलवर आहे. निश्चयात्मिका बुद्धी. म्हणून एक लक्षात ठेवा, सुरुवातीला माणूस एखाद्या विषयाचं भोगण्याच्या अगोदर त्याचं चिंतन करतो. माणूस काय करतो? चिंतन. हे चित्ताचं काम आहे बरं का. पण त्या चित्तानं चिंतन कशाचं करावं याच्यावर पुढं बुद्धी काम करत असते. बुद्धीचं काम शेवटचं आहे, निश्चय करायचा. पण चिंतन कोण करतंय विषयाचं? चित्त करतंय. ऐका, ध्यान, चिंतन. त्या चित्तानं जर चंचल चित्त जर असेल तर चंचल चित्त भगवंताचं चिंतन करत नाही. ते काय करताय ऐका, ते ध्यान आणि चिंतन करतंय विषयाचं. बरोबर आहे का नाही माऊली? कारण का, यांचा मूळ स्वभाव येतो कुणाचा? या लोकांचा. या विषया वाचून काही अन्यथा रम्यची नाही, हा स्वभावची पाहे इंद्रियाचा. मुळात यांच्या जातीवर जर ही गेली, स्वभावावर, तर यांचा मूळ स्वभाव कशाकडे धावणार आहे? विषयाकडं. ही देवाचं चिंतन मनानं करत नाही. नाही नाही, तुम्ही म्हणता मनानं करील आमचं चित्त. नाही नाही, हे मनानं तिकडचं करतेत. कारण हा स्वभावची पाहे इंद्रियाचा. आता हे काय करतंय बघा, विषयाचं ध्यान केल्यानंतर त्याचा परिणाम पुढे काय होतो माऊली? ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते. ध्यायतो विषयान् पुंसः. पुरुष उस विषय का ध्यान करने लगता है, बरोबर है, और उस विषय के ध्यान से, चिंतन से संगस्ते उपजाय, संग उपजतो. आणि संगात संजायते कामः. काय निर्माण होतो संगामुळे? काम. म्हणजे ते प्राप्त करण्याची उत्कट इच्छा, याचं नाव आहे काम. चिंतन अगोदर कुणा केलं? चित्तानं, की हे घ्यायचंच. खाली जाऊन सांगू का तुम्हाला, जे आपलं नाही ते सुद्धा आपल्याला मिळावं याचा अगोदर माणूस काय करतय? चिंतन करतय. चिंतन. आयुष्यभर पैसे साचवितय, हे शेजारचं तुकडं मलाच घ्यायचंय. साचवितय का नाही? म्हणजे चिंतन करतय, आणि ते मला मिळालंच पाहिजे याचं नाव आहे काम. हे मलाच मिळालं पाहिजे याचं नाव आहे काम. आणि जर काम पूर्ण नाही झाला तर पुढे ऐका, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते. काम पूर्ण नाही झाला, मला जे पाहिजे होतं, मी जे चिंतन केलं ती वस्तू मला मिळाली पाहिजे, आणि जर ती वस्तू मला नाही मिळाली तर काय निर्माण होतो? क्रोध. ऑटोमॅटिक श्रंखला आहे बरं ही. श्रीमद भगवद्गीतेनं भगवंताने अर्जुनाला सांगितलेली ही साखळी आहे ही. काम पूर्ण नाही झाला की ते मला कसं काय मिळालं नाही, म्हणून काय निर्माण होतो? क्रोध. कामात क्रोधोभिजायते. आता ऐका, क्रोध निर्माण झाल्यावर बुद्धी काम करीत नाही. माझं तुझं कळत नाही, रक्ताची नाती कळत नाही, मान मर्यादा राहत नाही. का? क्रोधाद भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम. मोहित होते बुद्धी, मोह निर्माण होतो, आणि त्या मोहामध्ये अरे यानं माझ्यासाठी किती उपकार केलेत, मी याला कसं बोलू, याची स्मृती राहत नाही. स्मृतीचा काय होतो? नाश होतो.
क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहा स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, आणि फळ बुद्धिनाशात प्रणश्यती विठाला. आता हे जरा जड झालं असेल, ऐका काही नसतंय होत, कधी कधी असलं बी ऐकावं लागतंय. बरं हे चांगलं असते, हा हेच बरं असते. ते कवर ऐकाव. हे चित्त आहे. या चित्तानं सुरुवात केली या सगळ्या साखळीची माऊली. कोणी केली? ध्यायतो. येतून सुरू झालं. ध्यायतो म्हणजे ध्यान, चिंतन. समानार्थी शब्द आहे ध्यान आणि चिंतन. हे ध्यान, विषयाचं ध्यान चिंतन सुरुवात कुणी केली? चित्तानं केली, चित्तानं. आणि त्या ध्यायतो पासून बुद्धिनाशात प्रणश्यतीपर्यंत आलो. सुरुवात ध्यायतो आणि शेवट प्रणश्यती. इतकं चित्त विचित्र आहे. चंचल चित्ताचं चाललंय, बरोबर आहे. आणि हे चित्त बिचार कधीतरी स्थिर व्हायला लागलं की हे त्याचे मित्र डाकू ग बसत नाहीत. त्याला संगतीला वाईट आहेत, हे पुढले साखळी जोडली काही, हे त्याचीच पिल्लावळ आहे सगळी ही. कधीतरी बिचार ते चित्त जर स्थिर व्हायच्या मार्गावर आलं, अरे महाराज म्हणले या चित्ताला एकदा शिकून 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 माझ्या प्रयत्नानं इतकं स्थिर केलं मी, आणि भगवंताच्या पायाजवळ नेलं तर त्याला स्थिर करून, आणि इतकं देवाच्या जवळ गेलं ते चित्त की फक्त भगवंताचं मुख अवलोकन करण्यासाठी एकच पडदा राहिला होता. तेवढा पडदा निघल्याबरोबर चित्ताला दर्शन कोणाचं होणार होतं? देवाचं मुख दिसणार होतं. पण इतक्यात कामे नेले चित्ताने दी अवलोकन, कामे नेले चित्ताने दी अवलोकन. अरे भगवंताचे मुख अवलोकन करण्यापर्यंत स्टेप गेली होती या चित्ताची. दर्शन होणार होतो, पण इतक्यात कामे नेले चित्त. पुन्हा नेलं त्याला उचलून, कारण तो त्याचा जिगरी दोस्तोय ना. ते म्हणला काय येडायस, इथं काय करतोस? तर म्हणे बाबा आता देवाचं दर्शन व्हायचंय, मुख अवलोकन व्हायचंय. हे काम नावाचा विकार म्हणला. तू देवाचं मुख अवलोकन करण, तिकडं आपली मित्रमंडळी वाट बघती, त्यांचं काय? तुझ्यामुळं अडलंय सगळं तिथं. सगळे बसले तर गिलासात ओतून, पण तू नाहीस म्हणून कुणीच प्याय नाही. चल उठ, नाही तर मग सगळी पार्टी कॅन्सल होती.
इतक्या जवळ गेलेलं ते चित्त उचललं महाराज त्यानं. कामे नेले चित्त निधी अवलोकुमुख. तुकोबर आहे म्हणले मी प्रयत्न काय कमी केलेत का यासाठी स्थिर करण्यासाठी? केलेत, इथपर्यंत आणलं होतं, पण इतक्यात या काम क्रोधादी विकाराने त्या चित्ताची फरफंड करत नेलं. पण करू काय देवा, हे माझ्या डोळ्यानं मी बघत होतो. माझे प्रयत्न, इतक्या दिवसाचे चित्त स्थिर करण्याचे प्रयत्न या काम क्रोधादी विकाराने माझ्या डोळ्यात देखत धुळीला मिळवले, पण मला काही बोलता आलं नाही, कारण मला त्याचं स्वातंत्र्य नव्हतं. काही नाही, फक्त दुःख करीत बसलो. अरे इतक्या दिवस प्रयत्न करून हे चित्त मी स्थिर साधनेनं केलं होतं, पण साधना करून हे स्थिर केलेलं चित्त या कामानं ऐन वेळेला त्याचं हरण केलं. सहन नाही झालं मला. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. राग आला तुको बरे ना देवा, माझ्या डोळ्यात एकत माझं चित्त उचलून कामानं नेलं, तरी मला काही करता आलं नाही. कागा सासूरवाशी मज केले. भगवंत का सासरवाशी केलंस? माझ्या स्वाधीन काहीच कसं नाही या चित्ताचं. हे सगळं स्वाधीन माझ्या नाही देवा, हे सगळं स्वाधीन तुझ्या आहे. बरोबर आहे ना? माझ्या स्वाधीन असतं तर मी म्हणलो असतो का, कागा सासूरवाशी मज केली भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. या चित्ताच्या बाबतीमधली सत्ता माणसाकडं नाही, आणि माणसाकडे सत्ता असती तर योग्यांनी नसतं काय स्थिर केलं माऊली त्याला. मग तया दुःखाचा वाटा का आला? कारण चित्ताचं स्वातंत्र्य आपल्याला नाही, आपण सासरवासात आहोत त्याच्या. आपोलिया सत्ता स्वाधीनता. मग याचा मालकी हक्क, चित्ताचा मालकी हक्क आपल्याकडं नाही. मग चित्ताचा मालकी हक्क आहे देवा तुझ्याकडं, कारण हे दुसराच ऐकत नाही. कारण याचा मालक कोण आहे? तू आहेस देवा. ऐक, सुटायाचा काही करीतो उपाव, तो अधिक पाय गोवित असे. मी गुंतलोय ना या जाळ्यामध्ये, निघत नाही देवा, कारण निघण्याचं स्वातंत्र्य मला नाही. सत्ताच माझ्या हातामध्ये, ही सगळी सत्ता तुझ्या हातामध्ये. म्हणून ऐक, आता या चित्ताला मी स्थिर करण्याच्या भानगडीत पडत नाही. माझं हृदय फुटलंय, दुःख झालंय मला. अनेक वेळा याला स्थिर केलं, पण माझ्या डोळ्यात देखत हे विस्कटलं गेलं. आता मी याच्या भानगडीत पडणार नाही. आता मी तुला शरण आलोय, थकलोय, मी मजबूर झालोय, केविलवाना झालोय, घमेंड संपली माझ्या साधनेची. म्हणून आता तुझ्या डोक्यात तुका ठेवी माता, पायी आता राखावे. तुझ्या पायावर डोकं ठेवून तुला विनंती करतोय. अभंगाचं पहिलं. माझे चित्त तुझे पायी, चित्त तुझे पायी, करेल काय ऐसे करी काय, दररोजी आवाई.
देवाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराने भगवंताच्या पायावर डोकं ठेवून मागितलं, तुका ठेवी माता. देवा आता तुझ्या चरणावर माता ठेवला बाबा. मग हतबल झालो रे मी काय माझे प्रयत्न कमी केले का याला स्थिर करण्यासाठी? किती प्रयत्न केले मी, केलं सुद्धा होतो, पण ऐन वेळेला धोका देतंय, दुःख वाटतंय ना. तर त्याच्यामुळे मी आता याला स्थिर करण्याच्या भानगडीत पडत नाही. देवा आता मी तुला शरण आलोय, कारण हे सगळं तुझ्या स्वाधीन आहे, माझ्या स्वाधीन नाही. आपोली या सत्ता स्वाधीनता त्याने, हे सगळं तू मालक आहेस याचा. म्हणून देवा आता तूच एक काम कर, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी. तूच काहीतरी माझं चित्त स्थिर व्हावं. आता मज ऐसे करी, 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 तुझे पाय चित्त धरी, तुझे पाय चित्त धरी, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्त धरी, तुझे पाय चित्त धरी, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. आता मज ऐशे करी, तुझे पाय चित्ती धरी. देवा आता काही नाही, फक्त तुझ्याकडे एवढंच मागणं आहे, बाकी काही मागायचं नाही. या माझ्या चित्ताला काहीतरी असा उपाय कर की जेणेकरून हे स्थिर झालं पाहिजे आणि तुझ्या पायावर हे स्थिर झालं पाहिजे. आणि ह्याला स्थिर कर, कारण हे स्थिर झालं तरच मला भवसागर तरता येईल, नाहीतर भवसागर तरत नाही. मी तरायचा प्रयत्न केला पण मला तरता आला नाही. ऐका बरं, 7व्या अध्यायामध्ये ही भव नदी, माया नदी तरून जाण्यासाठी बऱ्याच जणांच्या घमेंडी संपल्या का नाही माऊली? अहो किती जण निघाले. कोणी वैराग्याचा भोपळा घेऊन काय निघालंय, कोणी जपातापाचा सांगाडा घेऊन काय निघालंय, कोणी स्वतःच्या सामर्थ्यावर पोहून जाऊ म्हणून काय काय निघाले. ज्ञानोबाराय म्हणले, एक मगरीनं गिळलं, एक भवऱ्यात बुडलं, एक कपारात अडकलं, कुणाची नावच फुटली, एकाला हे माया नदी तरता आली येत नाही. म्हणून कीर्तन सुरुवातीपासून मी सांगतोय, इथे घमेंड जमत नाही. उगीच देवाचे पाय धरायची वेळ येत नाही शेवटला. नाही काय निघाले, अरे किती जण निघाले, नाही जमलं. भगवंतांनी सांगितलं अर्जुना, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. या माया नदीमधून अर्थात या भव नदीमधून बोर्ड लावलाय देवाने अलीकडे, भव नदीच्या अलीकडे बोर्ड लावलेला आहे. जसं पाण्याच्या अलीकडे बोर्ड लावतात काही, पाणी मध्ये खोल आहे कृपया मध्ये शिरू नये, मध्ये भवरा आहे, मध्ये कपार आहे, मध्ये जाऊ नये, असा बोर्ड लावलाय का नाही? ज्याला पलीकडे जायचं असेल त्यानं नावेचा आधार घ्यावा, असा बोर्ड आहे ना. तसं भगवंताने बोर्ड लावलाय. काय बोर्ड लावलाय? मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते तरंती. फक्त तेच तरतील जे माझ्या नावेत बसतील. कारण या भव नदीमधून पलीकड फक्त कोण नेऊ शकतय? मी नेऊ शकतोय. ज्ञानोबांची ववी आहे, येथे एकची लीला तरले
जे सर्व भावे मज भजले आणि मग तयाचे आईलीच तडे सरले माया जाळ. संतांनी सुद्धा सांगितलंय ना करे उड्या मारू या भवसागरामध्ये बुडताल. अरे भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पहिल उभा दाता कर ठेवून कटी. आणि तरायचा असेल त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी. भावा एकासाठी बरोबर उभा आहे तो भव नदीमध्ये. घमेंड नका करू. ज्यांनी घमेंड केला ते बुडले. आणि तो सांगतोय विचारामध्ये उभा राहून प्रमाणम भवाब्देरिदम्मान ताणम धृतोयेन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सांगायला तो प्रमाण जघन प्रमाण दावितो. मग एवढे बोर्ड लावले तरी कळाय पाहिजे का नाही भव नदीमध्ये घमेंडीवर उडी टाकून जमत. टाकूच नका. तुकोबाराय म्हणले हे सगळे बोर्ड मी वाचलेत. मला वाचा येतंय. हे सगळे बोर्ड वाचलेत. भव नदीत मी मूर्खासारखी उडी टाकणार पण मला भव नदीत तरायची. पण देवा ऐक ना मी नाही जाणार. धरोनिया बाहे भवा तारे दातारा धरोनिया बाहे भवा दातारा धरोनिया बाहे भवा तारे दातारा धरोनिया बाहे भवा तारे दातारा. भवसागरामधून पलीकड. पण देवा पहिल्या लोकांनी ज्या चुका केल्या का घमेंडीवर कुणाला जपाचा तपाचा ध्यानाचा योगाचा मन ज्ञानाचा अहंकार होता म्हणून त्यांनी त्या घमेंडीवर या भव नदीमध्ये उड्या टाकल्या. आम्ही तरू या घमेंडीवर या भवसागरामध्ये उड्या टाकल्या. ते बुडाले देवा. पण मी याचा सगळ्याचा अभ्यास करून आलोय. मी उडी नाही टाकणार. मी तुझ्याकडे आलोय. तुझ्या चरणावर माता ठेवून सांगतोय धरोनिया बाही. तू आता माझ्या बाईला धर हाताला धर आणि काय कर भवहा तारी. मला या भवसागरामधून पलीकड तारून फक्त तूच नेऊ शकतोस. तो हा उतरील पार पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार हरी तो हा उतरील पार हो तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार
हे बी बहु नदीचा भावराच आहे. याच्यात शिरले बा आमच्यासारखे बाहेर निघत असते तो. मग देवा धरून या बाही, आता तो माझ्या हाताला धर बरं देवा, कारण तू मध्ये उभा आहेस ना आणि तू सांगतोयस लोकांना या उभा उभी पालवी, अरे इकडे या अरे तिकडे बुडतान मी या ते उभा आहे ना, मी तारतो तुम्हाला या. पाणी लय खोल नाही, प्रमाणम भवाब्दे, एवढंच पाणी आहे. माझ्याकडे जर आला तर एवढंच पाणी आहे, मी तुम्हाला बुडू देत नाही, फक्त माझ्याकडे या. पण आपल्या घमेंडेवाली ते बोलवीत असून त्याला कठ आणते बाजून निघते असे. मग ते म्हणताय असं आहे का, मरा बुडा. तुकोबारे म्हणले पण मी तो मूर्खपणा नाही करणार बाबा, मी तुला शरण आलोय. धरोनिया बाही भवा हात तारी दातारा, आणि तू तारू शकतोस का. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी धन्य तूची विठोबा विठोबा. हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई, हरी जय जय विठोबार कुमाई, हरी जय जय विठोबार कुमाई, विठोबार. अशी एक लौकिक नाही अलौकिक मागणी, संसारासाठी नाही, खास परमार्थिक जीवनाचं कल्याण होण्यासाठी ही मागणी आहे. चित्ताची गरज परमार्थासाठी आणि ते चित्त स्थिर होण्यासाठी सगळ्यांची धावपळ आहे, योगी जपे तपे लोकांची. म्हणून ही गोड अशी अलौकिक मागणी जगद्गुरु तुकोबऱ्यांनी केली. देवा ते चित्त स्थिर झाल्याशिवाय माझा परमार्थ होऊ शकत नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काई. आणि मग धरोण्या बाही बाबा तारी दातारा झालेली सेवा हनुमानजीच्या चरणी, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, आणि ज्यांच्या स्मरणार्थ आणि ज्यांच्या प्रीत्यर्थ हे सर्व पुण्य या सोहळ्याचं ज्यांना समर्पित करण्याच्या उद्देशाने एवढं सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आदरणीय कैलासवासी गणपतराव सुंदरराव मोसळे यांच्या स्मृतीला, यांच्या पित्र आत्म्याला हे सर्व नामचिंतनाचं, हरिकीर्तनाचं हे सगळं जे एकत्रित झालेलं पुण्य आणि सुकृत आहे, हे सर्व पुण्य आणि सुकृत हे अदृश्य हे त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कारण काय, याजसाठी केला होता अट्टहास. हे सगळा अट्टहास, ही सगळी धावपळ, ही सगळी पळापळ, हा सगळा जमाव, एवढी संत मांदियाळी, एवढे वारकरी, एवढे टाळकरी, एवढे श्रोते, वेगवेगळे वक्ते, हे सगळं जे आहे हे सगळं कुणासाठी आहे, याजसाठी केला होता. हे त्यांच्या स्मृतीला अर्पण करायचंय, त्यांच्या उद्धारासाठी हे पुण्य त्यांच्या गाठीशी बांधायचंय. आणि म्हणून हा जो संपूर्ण त्यांचा परिवार त्या ठिकाणी श्रीहरी सुंदरराव मुसळे, उत्तम सुंदरराव मुसळे, बालासाहेब सुंदरराव मुसळे आणि वैजनाथ गणपतराव मुसळे
जानकीराम सुंदरराव मुसळे, मला वाटतं हे सगळे बंधू आहेत है ना. श्रीहरी, बालासाहेब, जानकीराम आणि उत्तम हे सगळे त्यांचे बंधू आहेत. आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आदरणीय वैजनाथ गणपतराव मुसळे आणि ॲडव्होकेट जगन्नाथ गणपतराव मुसळे, या संपूर्ण परिवारानं मिळून हा भव्य आणि दिव्य सोहळा मोठ्या पवित्र उद्देशाने आपले बंधू आणि आपले वडील यांचे आपल्यावर असलेले अनंत उपकार आणि त्या पित्याच्या ऋणामधून आणि त्या उपकारामधून उतराई होण्याच्या पवित्र भावनेमधून या दोन सुपुत्रांनी हे सर्व पुण्यकर्म केलेलं आहे. जाता जाता पांडुरंगाच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, हनुमानजीच्या चरणी अशी प्रार्थना करतो, या दोन्ही सुपुत्राची पवित्र भावना जी आहे ही भावना ईश्वराकडून पूर्ण व्हावी आणि हे संपूर्ण पुण्य आदरणीय कैलासवासी गणपतरावजी मुसळे यांना अर्पण होऊन त्यांना सद्गतीची प्राप्ती होवो आणि त्यांच्या आशीर्वादानं सर्व कुटुंबात सुख शांती समाधान लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर